हॅलो नमस्कार, मी रीमा स्वागत करते तुमचं माझ्या या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्माइली रीमा। तर गुड मॉर्निंग आणि तुम्ही कसे आहात सगळे। आय होप की तुम्ही सगळे मस्त असाल, मजेत असाल, आनंदात असाल। मी पण खूप मजेत आहे, मस्त आहे, आनंदात आहे आणि आज सगळ्यात जास्त आनंदात आहे। याचं कारण खूप मजेशीर आणि मस्त आहे। याचं कारण आहे की आपल्या म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांनी एक योजना काढली होती, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आणि ह्या योजनेत आपल्या महिलांना ते पैसे देऊ करणार होते। तर त्याचे पैसे माझ्या अकाउंटला मला मिळालेले आहेत आणि ह्याची मला खबर लागताच मला खूप आनंद झाला आणि तोच आनंद मी तुमच्यासाठी शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे। तर मला माझे पैसे अकाउंटला आलेले आहेत। तर तुमच्यापैकी कोणाकोणाचे आलेत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की ज्यांचे पैसे अद्याप आलेले नाही आहेत अकाउंटला, त्यांनी काही घाबरायचं किंवा टेन्शन घ्यायची गरज नाही आहे। त्यांचेही पैसे लवकरात लवकर त्यांच्या अकाउंटला येतील। हा फॉर्म भरताना ऑनलाईन शक्यतो भरावा। मी पण ऑनलाईनच भरला होता। ऑनलाईन फॉर्म भरल्यामुळे माझे पैसे मला वेळेवर माझ्या अकाउंटला आले। माझे पैसे माझ्या अकाउंटला आले रक्षाबंधनच्या 4 दिवस आधी, म्हणजे 15 ऑगस्ट रोजी। तर 19 ऑगस्टला होतं रक्षाबंधन आणि त्याचे 4 दिवस आधीच माझ्या भावानी मला माझ्या अकाउंटला ओवाळणी पाठवलेली आहे आणि ती ओवाळणी मला मिळालेली आहे। तर आपल्याला हा फॉर्म कसा भरायचा आहे तर तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे, नारी शक्ती दूत या ॲपद्वारे आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे। अतिशय सोपं आहे फॉर्म भरणं। त्याला ते जे डॉक्युमेंट्स रिक्वायर करतात ते डॉक्युमेंट्स आपल्याला त्याच्यामध्ये अपलोड करायचे आहेत आणि हा फॉर्म भरायचा आहे। फॉर्म भरल्यानंतर काही दिवसात तो आपला मंजूर फॉर्म झाल्याच्या नंतर आपल्याला अगोदर माझ्या अकाउंटला अगोदर 1 रुपया आला होता आणि नंतर 2-3 दिवसानंतर बाकीचे उरलेले 3000 रुपये माझ्या अकाउंटला मला मिळालेले होते। तर मंजूर झालेले नाही आहेत, ज्यांचे आत्तापर्यंत महाराष्ट्रातील, तुम्हाला माहीत नसेल मैत्रिणींनो तर तुम्हाला सांगते, आत्तापर्यंत आपल्या महाराष्ट्रातील 70 ते 75 लाख महिलांनी हा फॉर्म भरलेला आहे आणि त्यापैकी मंजूर झालेल्यांची संख्या 25 लाखाच्या वर आहे आणि सेकंदाला हे मंजूर करण्याचं काम चालू आहे। जसा तुम्ही ॲप उघडाल तसा सेकंदाला त्यांची संख्या वाढते। म्हणजे मंजूर करणाऱ्यांची संख्या ज्या प्रकारे वाढत आहे त्या प्रकारे आपल्या महिलांना सगळ्यांना पैसे देण्याची संख्या पण वाढत आहे आणि ते पैसे आपल्याला लवकरात लवकर मिळणार आहेत। त्यासाठी आपल्याला महत्त्वाचं काम हेच करायचं आहे की तुम्ही जेव्हा हा फॉर्म भराल तेव्हा ती जी बँक डिटेल तुम्ही देणार आहात त्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक पाहिजे। कुठल्याही बँकेला आधार कार्ड लिंक असलेलंच तुम्हाला बँक स्टेटमेंट तिथे ॲपमध्ये अपलोड करायची आहे। जर त्याला आधार कार्ड लिंक नसेल तर तुमचा फॉर्म मंजूर केला जाणार नाही। पण जर मंजूर केला जाणार नाही म्हणजे तुम्हाला पैसे मिळणार नाही अशात नाही आहे, तुम्हाला पैसे मिळणार। नंतर तुम्हाला काय करायचं आहे, बँकेत जायचं आहे, तुमचं आधार कार्ड जमा करायचं आहे आणि आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे आपल्या बँकेला। ते लिंक केल्याबरोबर तिकडून तुम्हाला मंजुरी मिळेल आणि मग तुमच्या अकाउंटला ते पैसे येतील। त्यामुळे टेन्शन घेऊ नका। भलेही तुम्हाला रक्षाबंधनपर्यंत आपल्या भावाने ओवाळणी पाठवली नाही आहे, पण उशिरा का होईना आपल्याला आपले पैसे मिळणार आहे। कधी कधी का होतं, आता आपण रक्षाबंधनला गेलो भावाला राखी बांधायला, आपल्या असं नसतं ना की सगळ्याच भावांची परिस्थिती सगळेच एकदम हाय क्लास आहेत, पैसेवाले आहेत, असं नाही आहे। कधी कधी भावाला बहीण आल्याच्या नंतर एक साडी घेऊन देण्यासाठीही पैसे नसतात, अशीही कधी कधी परिस्थिती असते ना। मग त्यावेळेला भाऊ काय करतो, त्यावेळेला आपल्याला भलेही ओवाळणी देत नाही, ओवाळणी येण्यासाठी आपल्याला उशीर होतो, पण नंतर कुठल्या ना कुठल्या कारणावरून आपल्याला मिळते ना। त्याच प्रकारे उशिरा का होईना तुम्हाला आपल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत आणि ते मिळणार आहेत। त्यासाठी फक्त तुम्ही फॉर्म व्यवस्थित भरलेला असला पाहिजे आणि तुमचे सगळे कागदपत्र व्यवस्थित असले पाहिजे की तुमच्या अकाउंटला पैसे येणार। तर मग हे सगळी माहिती खूप मोलाची दिलेली आहे मी। माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे। तुम्ही जर मला सपोर्ट केला तर मला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला
जोश मिळतो. तर मग विसरू नका तुमच्या ह्या बहिणीला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला. ठीक आहे, तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, हसत राहा, खेळत राहा, खात राहा, एन्जॉय करत राहा. शेवटी लाईफ काय असते, एन्जॉय करायचं असतं. तर माझ्याकडे दुसरं काही बोलण्यासाठी नाही आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सांगत जावा हो कमेंटमध्ये. कमेंट वाचायला मज्जा येते. आणि कमेंटमधले तुमचे जेव्हा जे तुम्ही कमेंट देतात, तुमचे जे मौल्यवान मत मांडतात ना, ते ऐकले की जसे हे पैसे आल्यावर मला आनंद झाला ना, तसा आनंद होतो. पैसे तर मागत नाही ना मी तुमच्याकडे. एखाद्या चॅनलला सबस्क्राईब करायला किंवा एखाद्या व्हिडिओला लाईक करायला आपल्याला आपल्या खिशातनं तर काही टाकायचं नाही आहे. मग काय जातंय यार, करा ना सबस्क्राईब, द्या ना एक लाईक. आणि व्हिडिओ संपायच्या आधी एक सांगते, म्हणजे रिक्वेस्टच करते, कृपया माझ्या चॅनलमध्ये जा, सगळे शॉर्ट्स, सगळे लॉंग व्हिडिओ पहा आणि आवडले तर लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा. तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.